मुंबईच्या वाहतुकीत ऐतिहासिक बदल घडवणारा ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली। हा देशातील पहिला शहरी भूमिगत बोगदा जवळपास 7 किलोमीटर जमिनीच्या खालून जाणार आहे। सोबतच 100 वर्षांच्या हेरिटेज इमारती, मध्य पश्चिम रेल्वे मार्ग आणि मेट्रो 3च्या तब्बल 50 मीटर खाली हा मार्ग असेल। हा एक खरा इंजिनिअरिंग चमत्कार आहे। प्रकल्प पूर्ण झाला तर पूर्व दक्षिण मुंबई प्रवास 20 ते 25 मिनिटांवर, तसंच नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जलद जोडणी उपलब्ध होईल। 8056 कोटींचा हा प्रकल्प हजारो तास इंधन आणि प्रचंड वाहतूक कोंडी वाचवणारा गेम चेंजर ठरणार आहे। खरं म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक करता हा एक अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा असणार आहे। कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सबब्स आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता 2 मार्ग झालेले आहेत। एक ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतो, ओव्हरब्रिज, ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, त्याचाही उपयोग करतील आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील। 6 महिने अगोदर आम्ही अपेक्षा याची धरतोय। यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल, पेट्रोल, डिझेल, CNG सगळं वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल, त्यांचा घरी जातानाही वेळ वाचेल। मुंबईतील लोकल सेवेत मोठा बदल होणार आहे। मुंबई लोकलच्या सर्व डब्यांना मेट्रोसारखी वातानुकूलित सुविधा, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक अंतर्गत रचना दिली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मात्र या दुसऱ्या श्रेणीतील तिकीटं सध्याच्याच दराने राहतील। ही घोषणा मुंबईकरांची दैनंदिन गर्दी, उष्णता आणि प्रवासातील असुविधा लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे। 268 नवीन AC लोकल गाड्या घेतल्या जातील, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि स्वस्त होईल। नाशिक त्र्यंबकेश्वर इथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने बोधचिन्ह स्पर्धा जाहीर केली आहे। विजेत्यांना 3 लाख, 2 लाख आणि 1 लाख रुपयांची पारितोषिकं दिली जाणार असून प्रवेशिका 20 डिसेंबर 2025 पर्यंत स्वीकारल्या जातील। देशातील सर्व नागरिक, विद्यार्थी, कलाकार आणि डिझायनर्ससाठी ही स्पर्धा खुली आहे। राज्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारावर मिळत असलेल्या जन्म मृत्यू दाखल्यांच्या रॅकेटवर सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केवळ आधार कार्डचा पुरावा वापरून दिलेले किंवा संशयास्पद दिसणारे सर्व जन्म मृत्यू दाखले तात्काळ रद्द करण्याचे, तसंच संबंधितांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। धुळ्यात विद्यार्थिनींना संकटसमयी स्वसंरक्षणाची क्षमता विकसित व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने वीरांगणा प्रशिक्षण उपक्रम सुरू केला। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या संकल्पनेतून राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर 27 नोव्हेंबर पासून 3 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील सर्व माध्यमांमधील विद्यार्थिनींनी उपक्रमात सहभागी होत मुख्य प्रशिक्षक म्हणून शिपूजी शौर्य भारद्वाज यांचं मार्गदर्शन घेतलं। महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान आणि औषध संशोधनाला गती देण्यासाठी अत्याधुनिक लाईफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या केंद्राची रूपरेषा निश्चित झाली आहे। सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या या केंद्रात फार्मा, बायोटेक, मेडिकल उपकरणं, डायग्नोस्टिक आणि डिजिटल हेल्थ क्षेत्रातील स्टार्टअप्सना आधुनिक सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध होणार आहे। राज्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि वेळेवर ST प्रवासासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1800-221-251 ही विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे। शाळा किंवा महाविद्यालयात येताना आणि जाताना बस उशिरा येणं, अचानक रद्द होणं किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास विद्यार्थी तातडीने या क्रमांकावरती मदत मागवू शकतील। अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। गोराई इथल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 128 एकर जमीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळामध्ये विकसित करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकल्पाचा आढावा घेत सर्व प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मनोरंजन पार्क, वॉटर स्पोर्ट्स, रिसॉर्ट, उद्यान यासारख्या सुविधा उभारण्यासाठी PPP मॉडेलवर प्रकल्प राबवले जाणार आहेत। यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।